नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक सतीश कावळे, SVKT महाविद्यालय देवळाली कॅम्प. या ठिकाणी आपण SYBA या वर्गातील जे S1 आहे त्या S1 यातील जो अभ्यासक्रम आहे वेस्टर्न पॉलिटिकल थॉट, तर या वेस्टर्न पॉलिटिकल थॉट या अभ्यासक्रमातील जे तिसरं प्रकरण आहे जॉन लॉक, या जॉन लॉक संदर्भातील माहिती जी आहेत ती माहिती या प्रकरणामध्ये आपण घेत आहोत. यामध्ये मागे आपण आतापर्यंत जी लेक्चर झालेत, जे आपण लेक्चर सिरीज घेतली, त्याच्यामध्ये जॉन लॉक यांच्या नैसर्गिक हक्कासंबंधीचे विचार जे आहेत ते नैसर्गिक हक्कासंबंधीचे विचार आपण या ठिकाणी बघितलेले आहे. याशिवाय आपल्याला माहीत असेल की जॉन लॉक हा विचारवंत जो आहे तो व्यक्तिवादी विचारवंत आहे. तो त्याच्या विचारांमध्ये व्यक्तीला महत्त्वाचं एक स्थान आहे, केंद्रभूत त्याला मानलेलं आहे आणि म्हणून जॉन लॉकचे जे व्यक्तिवादी विचार जे आहेत ते व्यक्तिवादी विचार आपण या ठिकाणी बघितलेले आहे. जॉन लॉकचे नैसर्गिक अधिकार किंवा नैसर्गिक हक्क आणि व्यक्तिवादी विचार या संदर्भातली सविस्तर माहिती आपण मागच्या सेशनमध्ये या ठिकाणी घेतलेली आहे. यानंतर आपल्याला आज या सेशनमध्ये आपल्याला जी जॉन लॉक जो आहे त्या जॉन लॉकचे काही विचार जे आहेत ते विचार या ठिकाणी बघायचे आहे. यामध्ये प्रथमतः जर आपण जॉन लॉक आणि सामाजिक करार असं जर सूत्र इथं पकडलंच नाही किंवा या जॉन लॉक या विचारवंताचा सगळ्यात महत्त्वाचा विचारांचा गाभा जर कोणता असेल तर तो म्हणजे सामाजिक करार. म्हणजे जॉन लॉकच्या विचारांमधला सगळ्यात महत्त्वाचा विचार जर कोणता असेल, विचारसरणी जर कोणती असेल तर ती म्हणजे सामाजिक करार. आणि म्हणून आपल्याला या सेशनमध्ये जॉन लॉक यांचे सामाजिक करारासंबंधीचे विचार जे आहेत ते विचार आपण या ठिकाणी बघणार आहोत. आणि दुसरं जे आहे ते म्हणजे सामाजिक करार सिद्धांत हा जॉन लॉकच्या अगोदर जे विचारवंत आहेत हॉब्स, या हॉब्स या विचारवंतांनी सामाजिक करार सिद्धांत मांडलेला होता. आणि यानंतर सामाजिक करार सिद्धांत जो आहे तो या लॉक या विचारवंतांना मांडलेला आहे. आणि म्हणून आपल्याला जॉन लॉक यांच्या आणि हॉब्स यांच्या विचारांची जर तुलना करायची झाली तर याच्यावरती अनेक इतर विचारवंत जे आहेत त्या विचारवंतांनी काही जॉन लॉकच्या सामाजिक करार सिद्धांतावरती काही टीका केलेली आहे. ती टीकासुद्धा आपल्याला या ठिकाणी बघायची आहे. तर अशा प्रकारे आजच्या या सेशनचा मूळ विषय जो आहे तो म्हणजे सामाजिक करार सिद्धांत. आणि अतिशय सोपा आणि साधा सिद्धांत आहे हा. जॉन लॉकने समाज आणि समाजामध्ये जो करार झाला त्या संदर्भातली राज्य यांच्यामध्ये जो करार झाला त्यातून राज्याची कशी निर्मिती झाली या संदर्भातला हा सिद्धांत सांगितलेला आहे. तर आपण या सामाजिक करार सिद्धांताची माहिती या लेक्चरमध्ये बघणार आहोत. यामध्ये जे आपले ह्या सेशनचं जे उद्दिष्ट आहे ते महत्त्वाचं म्हणजे सामाजिक करार सिद्धांत, परंतु सामाजिक करार सिद्धांत यातून राज्याची उत्पत्ती कशी झाली, राज्याच्या उत्पत्तीचा इतिहास कसा निर्माण झाला या संदर्भातली सगळी माहिती जी आहे त्या संदर्भातला अभ्यास जो आहे तो अभ्यास या ठिकाणी आपल्याला या सेशनमध्ये करायचा आहे. आणि दुसरं जो आहे तो म्हणजे जॉन लॉकचा सामाजिक करार सिद्धांत जो आहे तो पूर्णपणे या ठिकाणी समजून घ्यायचा आहे. आणि हे समजून घेताना आपल्याला जो हॉब्स विचारवंत आहे त्या हॉब्स या विचारवंताचा जो सामाजिक करार आहे तो सामाजिक करार देखील आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायचा आहे. कारण सामाजिक करार सिद्धांत जो आहे या अगोदर हॉब्सने मांडलेला होता आणि हॉब्सच्या विचारांवरतीच आधारलेला हा एक सामाजिक करार आहे जॉन लॉकने मांडलेला. परंतु जॉन लॉक आणि हॉब्स यांच्या विचारांमध्ये, त्यांच्या सामाजिक करार सिद्धांतांमध्ये मोठा फरक आहे. तो मोठा फरक आपल्याला काय आहे हे या सेशनमध्ये आपल्याला समजून घ्यायचं आहे. या ठिकाणी आपण प्रथमतः आपण जॉन लॉकचा सामाजिक करार सिद्धांत काय आहे, त्या संदर्भातले विचार काय आहेत ते विचार या ठिकाणी आपण समजून घेणार आहोत. निसर्गावस्था आपल्याला माहीत असेल की अनेक विचारवंत आहेत की ज्या विचारवंतांनी निसर्गावस्था कशी आहे त्याचं अतिशय सुंदर वर्णन केलेलं आहे. मग याच्यामध्ये मॅकियावेली असेल किंवा मिल असेल किंवा हॉब्स असेल आणि लॉक असेल. परंतु याच्यामध्ये ह्या निसर्ग अवस्थेचं वर्णन करताना प्रत्येक विचारवंताचे विचार जे आहेत ते आपल्याला वेगवेगळे भिन्न भिन्न दिसतात. याच्यामध्ये मॅकियावेलीसारखा विचारवंत निसर्गावस्थेचं वेगवेगळ्या प्रकारे वर्णन करतो. हॉब्ससारखा विचारवंत तर निसर्गावस्थेला अतिशय वेगळ्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न करतो. या ठिकाणी
जॉन लॉक जो आहे तो जॉन लॉक या ठिकाणी अतिशय सुंदर असं निसर्गावस्थेचं वर्णन करतो. निसर्गावस्थेमध्ये कोणतीही राज्यव्यवस्था अस्तित्वात नव्हती, कोणतीही दंड शक्तीचा आधार घेणारी संस्था नव्हती आणि म्हणून निसर्गावस्था ही या ठिकाणी लॉकला अतिशय शांततापूर्ण वाटते. येथील समाज जो आहे तो समाज, येथील जे नागरिक आहेत, येथील जे लोक आहेत ते एकमेकांच्या सहकार्याने पुढे जात आहे. याशिवाय या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे राज्यशक्ती जे आहेत किंवा राज्य जे आहेत ते राज्य नसल्यामुळे त्यांचे कोणत्याही प्रकारे नियम नाहीत आणि मग अशा वेळी जे निसर्ग नियम आहेत त्या सगळ्या निसर्ग नियमांचं सगळेजण या ठिकाणी पालन करतात आणि अतिशय सौहार्दपूर्ण आणि शांततापूर्ण असं वातावरण या कालखंडामध्ये निसर्ग अवस्थेमध्ये असलेलं आपल्याला दिसतं. या ठिकाणी निसर्ग अवस्थेचं वर्णन करताना जॉन लॉक जो आहेत त्या जॉन लॉकनं या ठिकाणी जो समाज जो आहे तो समाज, त्या समाजाची भूमिका नेमकी काय होती, त्यांची विचारसरणी कशी होती या संदर्भातलं वर्णन जे आहे ते वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. परंतु निसर्ग अवस्था इतकी सुंदर होती, म्हणजे अतिशय शांततेचं वातावरण होतं, लोकांमध्ये सहकार्य होतं, समन्वय होता, एकमेकांमध्ये अतिशय सुधारात्मक वृत्ती जी आहे ती लोकांमध्ये होती, समाजामध्ये होती. सगळेजण आपापल्या परीनं या सगळ्या निसर्ग नियमांचं पालन करत होते. अतिशय शांततेची, अतिशय सहकार्याची अवस्था असताना देखील राज्याची निर्मिती का केली गेली, राज्यव्यवस्था का निर्माण झाल्या या संदर्भातला एक विचार आपल्या पुढे येतो की जर निसर्ग अवस्था एवढी सुंदर होती, एवढी शांततापूर्ण होती, तर राज्याची आवश्यकता का भासली असा प्रश्न आपल्यासमोर उपस्थित होतो किंवा जे टीकाकार आहे त्यांच्यासमोर उपस्थित होतो. या ठिकाणी निसर्ग अवस्थेमध्ये जॉन लॉक यांचं म्हणणं असं आहे की जर हा प्रश्न आपल्यासमोर उभा राहतो तर त्याचं कारण असं आहे की निसर्ग अवस्थेमध्ये काही उणिवा होत्या, काही कमतरता होत्या आणि त्या कमतरतामुळे सामाजिक करार जो आहे तो सामाजिक करार या ठिकाणी लोकांना करावा लागला. मग कोणकोणत्या उणिवा आहेत, त्याच्यामध्ये पहिली उणिवा जी आहे ती म्हणजे निसर्ग अधिकारात स्पष्टता नव्हती. या ठिकाणी निसर्ग अवस्थेमध्ये असं जॉन लॉकचं म्हणणं आहे की निसर्ग अवस्थेमध्ये जे नैसर्गिक नियम जे होते, निसर्गातील जे नियम होते त्या नियमानुसार समाज जो आहे तो समाज या ठिकाणी चालत होता. परंतु ज्यावेळी निसर्ग नियमातील किंवा निसर्ग नियम जे आहेत, निसर्ग कायदे जे आहेत त्या सगळ्या कायद्यांचं पालन लोक या ठिकाणी करत होते. परंतु या ठिकाणी प्रत्येकजण जो आहे तो प्रत्येकजण या ठिकाणी आपापल्या परीनं या निसर्ग नियमांचा अर्थ लावत होतं. म्हणजे मी माझ्या पद्धतीनं निसर्गातील नियमांचा अर्थ लावून मी त्या पद्धतीनं कृती करत होतो आणि एक प्रकारे प्रत्येक व्यक्तीला असं वाटायचं की मी निसर्ग नियमाचं पालन करतो आणि मी जे करतो तो न्याय आहे किंवा मी जे करतो ते योग्य आहे आणि मी जे करतो तोच खऱ्या अर्थानं नियम आहे. अशा प्रकारची एक भूमिका जी आहे ती भूमिका या ठिकाणी लोकांची किंवा त्या तेथील नागरिकांची निर्माण झाली. थोडक्यात आपल्याला असं म्हणावं लागेल की निसर्ग नियम कोणते आहे, निसर्ग नियमामध्ये कोणकोणता निसर्ग नियमांची व्याप्ती काय आहे, निसर्ग नियमांचा अर्थ काय आहे, निसर्ग नियम कोणते आहे, ते कशा प्रकारे वापरले जावे या संदर्भातली कोणतीही माहिती सामान्य जनतेला, सामान्य लोकांना नव्हती. आणि म्हणून हे एक सगळ्यात महत्त्वाचं कारण जे आहे जॉन लॉकने या ठिकाणी दिलेलं ते म्हणजे निसर्ग अधिकार जे आहेत ते निसर्ग अधिकार या ठिकाणी अतिशय असंदिग्ध होते, अस्पष्ट होते, त्याच्यामध्ये स्पष्टता नव्हती आणि म्हणून प्रत्येक व्यक्ती प्रत्येकानुसार अर्थ लावून त्या पद्धतीनं आपलं जीवन जे आहे, आपलं काम जे आहे ते काम या ठिकाणी करत होता. पर्यायानं त्याचा विपरीत परिणाम समाजावरती झाला की प्रत्येकजण आपल्या परीनं नियमाचा अर्थ लावून काम करत होता. त्यामुळं समाजामध्ये असंघटितपणा निर्माण व्हायला लागला होता. समाज एक संघ जो आहे तो एक संघ या ठिकाणी निर्माण होत नव्हता. हे एक सगळ्यात महत्त्वाचं कारण या ठिकाणी जॉन लॉकनं दिलेलं आहे की जरी निसर्ग अवस्था ही शांततापूर्ण असली, जरी निसर्ग अवस्था ही चांगल्या प्रकारे असेल, आनंदी असेल, परंतु इथे हा एक मोठा प्रश्न निर्माण झाला होता की निसर्ग अधिकारामध्ये जे अधिकार आहे त्याची या ठिकाणी स्पष्टता नव्हती. या ठिकाणी जॉन लॉक जो आहे तो जॉन लॉक या ठिकाणी निसर्ग अवस्था जर आनंदी होती तर त्याचं ती अवस्थेमध्ये ज्या उणिवा आहेत त्या उणिवांचं दुसरं एक महत्त्वाचं कारण देतो ते म्हणजे की
त्या कालखंडामध्ये कोणत्याही प्रकारची न्यायदान करणारी किंवा दंड करणारी अशी या ठिकाणी शक्ती नव्हती. निसर्गावस्थेमध्ये प्रत्येकजण जो आहे तो प्रत्येकजण आपापल्या परीने निसर्ग नियम आणि निसर्ग कायदे यांचा वापर आपल्या पद्धतीने करत होता आणि त्याला असं वाटायचं की मी जे काम करतोय, मी जे स्वीकारलेलं आहे तेच सगळे नियम आहे आणि खऱ्या अर्थानं मी पूर्णपणे या ठिकाणी निसर्ग नियमांना न्याय देतो, अशा प्रकारची प्रत्येकाची भूमिका होती. परंतु या ठिकाणी जो चुकेल किंवा ज्याच्याकडून चूक होईल, ज्याच्याकडून काही अपराध होईल, अशा अपराधाला तो अपराध आहे की नाही हे सर्वसामान्य जनतेला कळत नव्हतं. परंतु या ठिकाणी त्या कालखंडामध्ये कोणत्याही प्रकारची दंडशक्ती या ठिकाणी नव्हती. निपक्षपातीपणे न्याय जो आहे तो न्याय या ठिकाणी निर्माण होत नव्हता आणि म्हणून या ठिकाणी जॉन लॉक या विचारवंताने निपक्षपाती न्यायालय जे आहेत त्या न्यायालय आणि दंड करणाऱ्या शक्तीची आवश्यकता या ठिकाणी भासू लागली आणि यातून खऱ्या अर्थानं सामाजिक करार जो आहे तो सामाजिक करार या ठिकाणी निर्माण झाला. याशिवाय जॉन लॉक यांना सामाजिक करार सिद्धांत निर्माण करण्याचं परत एक कारण वाटतं किंवा निसर्ग अवस्थेमध्ये कोणती पुढची उणीव जी आहेत ती सगळ्यात महत्त्वाची म्हणजे ज्याप्रमाणे नैसर्गिक अवस्थेमध्ये कायदे होते किंवा निसर्ग नियम होते किंवा त्या निसर्ग नियमांचा व्यवस्थित अर्थ जो आहे तो लोकांना माहीत नव्हता, ही गोष्ट वेगळी आहे. परंतु याशिवाय ते काम करणं किंवा ते कार्य पार पाडण्यासाठी त्या गोष्टींची माहिती देण्यासाठी किंवा इतर सगळ्या बाबी ज्या आहेत त्या बाबी पूर्णपणे पार पाडण्यासाठी कोणत्याही प्रकारची शासकीय यंत्रणा त्या ठिकाणी अस्तित्वात नव्हती आणि म्हणून ज्या यंत्रणा ज्या आहेत त्या यंत्रणांच्या अभावामुळे खऱ्या अर्थानं निसर्ग अवस्था जी आहेत ती नंतरच्या काळामध्ये एक प्रकारे विस्कळीत व्हायला लागली आणि निसर्ग अवस्थेमध्ये हा विस्कळीतपणा जो आहे तो विस्कळीतपणातूनच खऱ्या अर्थाने नंतरच्या कालखंडामध्ये लोकांना सामाजिक कराराची आवश्यकता किंवा राज्याची आवश्यकता असं आपल्याला या ठिकाणी म्हणावं लागेल. राज्याची आवश्यकता जी आहे ती राज्याची आवश्यकता या ठिकाणी भासू लागली आणि पर्यायानं ज्यावेळेस शासकीय यंत्रणा ज्या आहेत म्हणजे उदाहरणार्थ कार्यकारी मंडळ असेल, न्यायमंडळ असेल, त्या न्यायमंडळाची कार्यकारी मंडळाची निर्मिती जी आहे ती या निर्मिती जी आहे ती पुढे या सामाजिक करारातून झालेली आहे असा एक विचार जो आहे तो विचार या ठिकाणी लॉक या विचारवंतांना मांडलेला आहे. अशा प्रकारे निसर्गावस्था सुखसंपन्न होती, शांततामय होती असं असलं तरी जॉन लॉक यांच्या मते निसर्ग अवस्थेमध्ये ह्या 3 महत्त्वाच्या उणिवा होत्या. त्याच्यामध्ये निसर्गाधिकार स्पष्टता नव्हती, निपक्षपाती न्यायालय जे आहेत दंड करणाऱ्या शक्तीचा अभाव होता आणि तिसरं म्हणजे शासकीय यंत्रणेची त्या कालखंडामध्ये आवश्यकता होती. ही 3 कारणं जी आहेत त्या 3 कारणामुळे खऱ्या अर्थाने राज्याची आवश्यकता लोकांना भासू लागली आणि त्यातून एक खऱ्या अर्थानं एक सामाजिक करार जो आहे तो सामाजिक करार या ठिकाणी निर्माण झाला. या ठिकाणी आपल्याला खऱ्या अर्थानं आता सामाजिक करार नक्की काय आहे, त्याचं स्वरूप काय होतं हे आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे सामाजिक करार आणि त्याचं स्वरूप जे आहे त्या स्वरूपामध्ये आपल्याला हे बघावं लागेल की लॉकने ह्या ज्या उणिवा आहेत निसर्ग अवस्थेमधील त्या निसर्ग अवस्थेच्या उणिवांचा खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी विचार केलेला आहे आणि त्या विचारानुसार त्यांना आपली विचारसरणी जी आहे ती विचारसरणी त्या स्वरूपामध्ये मांडण्याचा प्रयत्न जो आहे तो प्रयत्न या ठिकाणी लॉकने केलेला आहे. आपल्याला माहीत असेल की मगाशीच म्हटल्याप्रमाणे निसर्ग अवस्थेमध्ये अनेक अडचणी होत्या. म्हणजे निसर्ग अवस्थेमध्ये मगाशी म्हटल्याप्रमाणे की जरी निसर्ग नियम असले तरी निसर्ग नियमांचा व्यवस्थित त्याचा अर्थ काय आहे, त्याची व्याप्ती काय आहे किंवा त्या संदर्भातले नियम कोणते आहे या संदर्भातली माहिती जी आहे ती माहिती लोकांना सर्वसामान्यांना नव्हती. याशिवाय निसर्ग नियमांचा अर्थ लावताना आपण कोणती कृती करावी अथवा कोणती कृती करू नये या संदर्भातली बरीचशी माहिती जी आहे ती बरीचशी माहिती सर्वसामान्य जनतेला या ठिकाणी नव्हती आणि म्हणून नैसर्गिक अवस्थेमध्ये अनेक अडचणी होत्या. त्या अडचणीवरती उपाय म्हणून लोकांनी एकत्र येऊन आपापसामध्ये काही करार केला. त्या करारानुसार खऱ्या अर्थानं राज्याची निर्मिती जी आहे ती राज्याची निर्मिती या ठिकाणी झालेली दिसते. मग या ठिकाणी लॉक हा विचारवंत जो आहे त्या लॉक विचारवंतानं एक सगळ्यात महत्त्वाची या ठिकाणी बाजू मांडलेली आहे की सामाजिक करार जो आहे म्हणजे ज्यावेळेस सगळ्या ह्या अडचणी उभ्या राहिल्या, निसर्ग नियमांचा अर्थ लागेना किंवा
प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने निसर्ग नियमांचा अर्थ लावू लागला आणि त्याप्रमाणे कृती करू लागला. त्यातून खऱ्या अर्थानं न्यायाची प्रस्थापना होत नव्हती आणि समाज जो आहे तो त्याला एक अविस्कळीतपणा, असंघटितपणा या ठिकाणी निर्माण झालेला होता. आणि अशा वेळी सर्व व्यक्ती ज्या आहेत त्या सर्व व्यक्ती समाजामधल्या एकत्र आल्या आणि सर्व व्यक्तींनी या सर्वच व्यक्तींशी एक प्रकारे सर्वांच्या संमतीनं एक करार केला आणि त्या करारातून काही अधिकार जे आहेत ते अधिकार आपल्या समाजाला अर्पण केले आणि त्याच्या बदल्यामध्ये काही अधिकार आपल्याकडे घेतले. अशा प्रकारचा एक सामाजिक करार जो आहे तो सामाजिक करार या ठिकाणी मांडण्याचं काम जे आहे ते या ठिकाणी लॉक या विचारवंतानं केलेलं आहे. मग यामध्ये निसर्ग अवस्थेमध्ये ज्या अडीअडचणी लोकांना येत होत्या त्या सगळ्या अडीअडचणी त्यांनी समाजाला अर्पण केल्या की आमच्या ह्या अडचणी आहेत, त्या अडचणी या सगळ्यांनी तुम्ही सोडवणं आवश्यक आहे. परंतु जे अद्वैय अधिकार होते ते अधिकार मात्र त्यांनी स्वतःकडे ठेवले. याच्यामध्ये जीविताचा अधिकार असेल, स्वातंत्र्याचा अधिकार असेल आणि संपत्तीचा अधिकार असेल. आपण मागच्या सेशनमध्ये या संदर्भातली माहिती जी आहे जीविताचा अधिकार, स्वातंत्र्याचा अधिकार आणि संपत्तीचा अधिकार हे अधिकार आपण या ठिकाणी बघितलेले आहे. आणि म्हणून ज्यावेळेस सामाजिक करार झाला त्यावेळेस सामाजिक करार होताना आपापल्या अडीअडचणी असतील. उदाहरणार्थ कायद्यांचं स्पष्टीकरण करणं किंवा दंडशक्तीची निर्मिती करणं किंवा संरक्षणाची भूमिका बजावणं, विकासाचा प्रश्न जो आहे तो सोडवणं, यासारख्या ज्या गोष्टी होत्या त्या सगळ्या गोष्टी, सगळ्या अडीअडचणी या त्यांनी समाजाला पूर्णपणे अर्पण केल्या आणि त्याच्या बदल्यामध्ये समाजाकडून आपल्याला जीवन जगण्याचा अधिकार आहे, आपल्याला स्वातंत्र्याचा अधिकार जो आहे तो आणि संपत्तीचा अधिकार हे या समाजानं या ठिकाणी लोकांनी आपल्याकडे या ठिकाणी ठेवलेला दिसतो. मग याच्या बदल्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं अशा प्रकारे खऱ्या अर्थानं हा सामाजिक करार झाला आणि या सामाजिक करारामध्ये सर्व लोकांचा समावेश होता आणि सर्व व्यक्तीच्या सहमतीनं हा करार या ठिकाणी झाला आणि या ठिकाणी राज्याची उत्पत्ती जी आहे, राज्याची निर्मिती जी आहे ती खऱ्या अर्थाने या सामाजिक करार सिद्धांतातून झाली, सामाजिक करार विचारातून झाली, उभी राहिली. अशा प्रकारचा विचार लॉकने या ठिकाणी मांडला. मग या ठिकाणी लॉक असं म्हणतोय की लोकांनी हे सगळं या ठिकाणी जे अडीअडचणी ज्या संबंधित जे अधिकार आहेत ते या ठिकाणी राज्याला, समाजाला अर्पण केले आणि त्या बदल्यामध्ये जी सुरक्षितता जी आहे ती सुरक्षितता आणि उपयोगिता जी आहे ती राज्याकडून या ठिकाणी मिळवलेली दिसते. तर अशा प्रकारे अतिशय सोप्या पद्धतीनं सामाजिक करार सिद्धांत जो आहे तो विचार या ठिकाणी मांडलेला आहे. दुसरं महत्त्वाचं म्हणजे की या ठिकाणी लॉक जो विचारवंत आहे तो लॉक विचारवंत असंही म्हणतो की व्यक्तींनी राज्याला हे सगळे अधिकार दिलेत, परंतु सगळे अधिकार देताना त्यांनी एकाच वेळी सगळे अधिकार दिलेत का? नाही. ज्यावेळेस समाजाने एक करार केला आणि काही अधिकार जे आहेत ते समाजाला अर्पण केले, राज्याला अर्पण केले, परंतु हे अर्पण करताना जसजसा राज्याचा विकास होत गेला, राज्यावरच्या लोकांचा विश्वास जसजसा वाढला तसतशा पद्धतीने लोकांनी हळूहळू जे अधिकार जे आहेत ते अधिकार या समाजाला या ठिकाणी अर्पण केलेले आहे. मग पहिल्यांदा त्यांनी ज्यावेळेस हे राज्यव्यवस्था निर्माण केल्या, ज्यावेळेस सामाजिक करार झाला आणि सामाजिक करारातून राज्यव्यवस्था निर्माण झाली, त्यावेळेस राज्यव्यवस्था निर्माण होताना त्यांनी प्रथमतः काय केलं असेल तर ते प्रथमतः राज्याला नियम निर्धारणाचा अधिकार दिला. कारण नियम निर्धारण म्हणजे काय की जे निसर्ग अवस्थेमध्ये जे कायदे होते, निसर्ग अवस्थेमध्ये जे नियम होते ते निश्चित लोकांना माहीत नव्हते. मगाशी म्हटल्याप्रमाणे प्रत्येकजण प्रत्येकाच्या सोयीप्रमाणे याचा अर्थ लावत होता. मग पहिलं कर्तव्य राज्याचं काय होतं तर पहिलं कर्तव्य होतं ते म्हणजे नियम जे आहेत ते निश्चित करणं. नक्की निसर्ग नियम कोणकोणते आहेत आणि कोणत्या प्रकारे त्याचा वापर केला पाहिजे, त्याची व्याप्ती काय आहे, त्याचा अर्थ काय आहे, या संदर्भातली एक महत्त्वाची भूमिका जी आहे ती महत्त्वाची भूमिका पहिल्यांदा या ठिकाणी राज्याला घ्यावी लागली. नंतरचा दुसरा जो अधिकार आहे तो म्हणजे अपराधी जो आहे त्या अपराध्याचा निर्णय करण्याचा अधिकार, थोडक्यात दंडशक्ती जी आहेत किंवा न्यायालय जे आहेत त्या न्यायालयाचं काम जे आहे ते काम या ठिकाणी राज्यव्यवस्थेनं करावं लागलं. ज्यावेळेस हे सगळे निसर्ग नियम त्यांनी त्या निसर्ग नियमांचा अर्थ लावला आणि अशा प्रकारे सगळ्या लोकांनी या ठिकाणी आपलं वर्तन जे आहे ते वर्तन ठेवावं अशा प्रकारची भूमिका राज्याने घेतल्यानंतर जे लोक ह्या नियमांच्या विरोधात जातील
किंवा जे लोक या नियमांच्या विरोधात वर्तन करतील त्यांना शिक्षा देण्याचा अधिकार जो आहे तो अधिकार राज्याने दुसऱ्यांदा आपल्याकडे या ठिकाणी घेतलेला आहे. आणि तिसरं महत्त्वाचं जे आहे ते म्हणजे की समाजव्यवस्था जी आहे ती समाजव्यवस्था एक व्यवस्थितरित्या चालण्यासाठी किंवा या ठिकाणी समाजव्यवस्था जी आहे त्या समाजव्यवस्थेमध्ये शांतता टिकण्यासाठी या ठिकाणी त्यांच्यामध्ये सहकार्याची आणि समन्वयाची जी भूमिका आहे ती निर्माण होण्यासाठी राज्यव्यवस्थांनी नीती जी आहेत किंवा जी चांगली मूल्ये जी आहेत ती मूल्य समाजामध्ये निर्माण करण्याचा कार्यान्वित करण्याचा एक महत्त्वाचा अधिकार जो आहे तो अधिकार या ठिकाणी राज्याला दिलेला दिसतो. म्हणजे थोडक्यात काय ते या ठिकाणी व्यक्तीनं जे आपले अधिकार जे आहेत ते क्रमाक्रमानं या ठिकाणी राज्याला किंवा समाजाला अर्पण केले. म्हणजे पहिल्यांदा त्यांना सांगितलं तुम्ही बाकीचं काही करू नका, पहिल्यांदा फक्त नियम निश्चित करा. निसर्ग नियम कोणते आहेत ते लोकांना समजून द्या, पटवून द्या. त्याचा अर्थ काय व्याप्ती काय आहे ते तुम्ही सांगा. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, ज्यावेळेस हे सगळे नियम जो तोडेल त्याला त्याचा निर्णय घेण्याचा किंवा तो अपराधी आहे त्याचा निर्णय करण्याचा अधिकार त्यांनी समाजाला दिला किंवा लोकांना दिला किंवा राज्यव्यवस्थांना दिला. आणि सगळ्यात महत्त्वाचं तिसरं म्हणजे समाजव्यवस्था सुरळीत चालण्यासाठी व्यवस्थित कार्य करण्यासाठी एक नीती जी आहेत ती नीती कार्यान्वित करण्याचा अधिकार या ठिकाणी समाजाला दिलेला दिसतो. तर अशा प्रकारे क्रमाक्रमाने हे सगळे अधिकार जे आहेत ते सगळे अधिकार या ठिकाणी समाजाने लोकांनी या ठिकाणी दिलेले दिसतात. आणि या अधिकारांच्या हस्तांतरणानेच या ठिकाणी आपल्याला असं म्हणावं लागेल की ज्यावेळेस नियम निर्धारणाचा अधिकार दिला गेला, अपराधाला शिक्षा देण्याचा अधिकार दिला गेला आणि नीती कार्यान्वित करण्याचा अधिकार दिला, या 3 तत्वानुसारच नंतरच्या कालखंडामध्ये लॉक जो विचारवंत आहे तो असं म्हणतो की यातूनच खऱ्या अर्थानं विधिमंडळाची निर्मिती झाली. अपराधाला जो शिक्षा जो आहे दंड देण्याचा अधिकार त्यातून न्यायमंडळाची निर्मिती झाली आणि नीती कार्यान्वित करण्याच्या विचारातूनच खऱ्या अर्थानं कार्यकारी मंडळाची या ठिकाणी निर्मिती झालेली दिसते, निश्चिती झालेली दिसते. तर अशा प्रकारे खऱ्या अर्थानं आजही आपण बघतो की विधिमंडळ जे आहे ते विधिमंडळ कायदेमंडळ आपण त्याला म्हणतो ते कायदे निर्मिती करतं. न्यायमंडळ जे आहे ते निश्चित असे कायदे निर्माण करून समाज जो आहे किंवा अपराधी जो आहे त्या अपराधाला कुठेतरी शिक्षा देण्याचं काम करतं. आणि कार्यकारी मंडळ जे आहेत ते साधारणपणे जे विकासाची कामं असतील किंवा इतर गोष्टी ज्या आहेत त्या कार्यान्वित करण्याचं काम जे आहे ते या ठिकाणी कार्यकारी मंडळाकडे आहे. तर अशा प्रकारे नंतरच्या काळामध्ये या हस्तांतरातूनच विधिमंडळ, न्यायमंडळ आणि कार्यकारी मंडळ यांची या ठिकाणी निर्मिती झालेली दिसते आणि अशा प्रकारे त्यांनी सुद्धा हीच कामं या ठिकाणी केलेली दिसतात. याशिवाय आता हा जो करार जो आहे सामाजिक करार या ठिकाणी जो लॉक जो विचारवंत आहे त्या लॉक विचारवंताने त्याच्या अगोदरचा जो विचारवंत होता हॉब्स, या हॉब्स विचारवंताच्या विचारांवरून या ठिकाणी लॉक या विचारवंतानं हा सामाजिक करार सिद्धांत जो आहे तो स्पष्ट केलेला आहे. परंतु या दोघांच्या विचारांमध्ये एक मोठा फरक आहे. तो म्हणजे हॉब्स जो विचारवंत आहे तो असं म्हणायचा की जो सामाजिक करार सिद्धांत जो आहे तो करार हा केवळ एकच करार आहे जो केवळ एक व्यक्ती किंवा जो करार जो आहे तो व्यक्ती आणि व्यक्तीच झाला. परंतु लॉक जो आहे तो लॉक मात्र याला विरोध करतो. लॉकच्या मते असे जो सामाजिक करार जो आहे तो दोनदा झालेला आहे. प्रथम जो करार झाला तो करार व्यक्तीमध्ये झाला आणि दुसरा जो करार झाला तो व्यक्ती समूह आणि शासक यांच्यात या ठिकाणी दुसरा करार झालेला दिसतो. हा एक मोठा फरक या ठिकाणी आपल्याला सांगता येऊ शकेल की लॉकने जो सामाजिक करार सिद्धांत मांडलेला आहे तो सामाजिक करार त्याच्यामध्ये तो दोनदा झालेला आहे आणि हॉब्सचं मत मात्र इथं एकच करार या ठिकाणी झालेला आहे. तर अशा प्रकारची एक विचारसरणी जी आहे ती विचारसरणी या ठिकाणी आपल्याला लॉक या विचारवंताची दिसते. आता या ठिकाणी आपल्याला जो लॉकनं सामाजिक करार सिद्धांत या ठिकाणी मांडलेला आहे त्या सामाजिक करार सिद्धांताची काही वैशिष्ट्ये जी आहेत ती वैशिष्ट्ये आपल्याला या ठिकाणी बघायची आहे. मग पहिलं वैशिष्ट्य काय आहे ते म्हणजे लॉकच्या सामाजिक करारात अधिकारांची वाटणी. लॉकचा जो सामाजिक करार जो आहे त्या सामाजिक करारामध्ये या ठिकाणी आपण बघितलं की सामाजिक करार सिद्धांतमध्ये त्याने दोनदा करार झालेला आहे असं म्हटलेलं आहे आणि व्यक्ती आणि व्यक्ती समूह यांच्यामध्ये हा करार झालेला आहे. आणि अशावेळी या ठिकाणी पूर्णपणे अधिकारांची वाटणी जी आहे विभागणी जी आहे ती विभागणी या ठिकाणी लोकांनी करून दिलेली आहे. मग न्यायदानाचं काम असेल किंवा कायदे निर्मितीची प्रक्रिया असेल किंवा
नीती किंवा जो मार्ग आहे तो कार्यान्वित करण्याचा मार्ग असेल, यासारखी पूर्णपणे वाटणी जी आहे ती वाटणी या ठिकाणी केलेली दिसते. हे एक महत्त्वाचं वैशिष्ट्य जे आहे ते वैशिष्ट्य आपल्याला हे सामाजिक करार सिद्धांताचं सांगता येऊ शकेल. दुसरं जे आहे ते म्हणजे असं म्हणतात की हॉब्स जो विचारवंत आहे की हॉबच्या विचारवंताच्या मतानुसार हा जो सामाजिक करार जो आहे त्या करारानुसार व्यक्तीनं जे आपले अधिकार जे आहेत ते अधिकार व्यक्तीला दिलेले आहेत, दुसऱ्या व्यक्तींना दिलेले आहे, असं या ठिकाणी हॉब्स विचारवंत म्हणतो. तर लॉक विचारवंताने असं म्हटलेलं आहे की जे अधिकार व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला दिलेले नाही तर व्यक्ती समूहाला दिलेले आहे किंवा व्यक्ती समूहाला अर्पण केलेले आहे. मग याच्या बदल्यामध्ये त्यांनी काही अदेय अधिकार आपल्याकडे ठेवलेले आपण मगाशी बघितलं. जीविताचा अधिकार, मालमत्तेचा किंवा संपत्तीचा अधिकार आणि स्वातंत्र्याचा अधिकार, हे 3 अधिकार जे आहेत ते त्यांनी आपल्याकडे ठेवले. परंतु जे बाकीचे अधिकार होत्या आपल्या संदर्भामध्ये ज्या अडचणी येत होत्या त्या अडचणी त्यांनी पूर्णपणे या ठिकाणी व्यक्ती समूहाला या ठिकाणी दिलेले दिसतात. हा एक दुसरा महत्त्वाचं वैशिष्ट्य या कराराचं आपल्याला सांगता येऊ शकेल. तिसरी महत्त्वाचं या सामाजिक करार सिद्धांताचं एक वैशिष्ट्य आहे ते म्हणजे या ठिकाणी हॉब्स जो आहे तो हॉब्स एक वेगळं मत मांडण्याचा प्रयत्न करतो. कारण हॉबच्या मते राज्यव्यवस्था ज्या आहेत त्या राज्यव्यवस्था हे साध्य आहे आणि व्यक्ती ज्या आहेत समाजामधल्या ते साधन आहे. परंतु या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं एक महत्त्वाचं स्थान जे आहे ते स्थान राज्यव्यवस्थेमध्ये हा जो विचारवंत आहे हॉब्स तो या ठिकाणी व्यक्तीला देताना दिसत नाही. परंतु लॉक मात्र यापेक्षा वेगळा विचार करणारा विचारवंत होता आणि म्हणून त्याने असं म्हटलेलं होतं की राज्य जे आहे ते राज्य साधन आहे आणि व्यक्ती साध्य आहे. आपण त्यांच्या मागच्या विचारसरणीमध्ये मागच्या लेक्चरला हे सगळं बघितलेलंच आहे. आणि म्हणून या ठिकाणी तो असं म्हणतोय की जर व्यक्तीने आपले अधिकार जे आहेत ते व्यक्ती समूहाला दिलेले आहेत, अशा वेळी जर ही राज्यव्यवस्था जर चांगल्या प्रकारे आपलं काम करत नसेल, लोककल्याणाची कामं जर होत नसतील, तर अशा वेळेस या शासन व्यवस्थेला पूर्णपणे पदच्युत करण्याचा अधिकार जो आहे तो अधिकार या ठिकाणी जनतेला आहे. जनतेने असं जी राज्यव्यवस्था निर्माण झालेली आहे अतिशय भ्रष्ट असेल किंवा जनतेकडे दुर्लक्ष करणारी असेल तर अशी राज्यव्यवस्था नष्ट करण्याचा पूर्णपणे अधिकार जो आहे तो अधिकार या ठिकाणी लॉक या विचारवंताने कोणाला दिलेला आहे, तो जनतेला दिलेला आहे. यानंतर पुढचं जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की लॉक जो विचारवंत राज्यव्यवस्था साधन मानतो आणि व्यक्ती साध्य मानतो. राज्यव्यवस्थेने सगळं व्यक्तीसाठी करायचं आहे आणि मग अशावेळी ज्यावेळी राज्यव्यवस्था अशा प्रकारचं काम करत नसतील, लोककल्याणाची कामं त्यांच्याकडून होत नसतील आणि अशावेळी लोकांना त्याने जनतेला त्यानं अधिकार दिलेला आहे की शासन व्यवस्था पदच्युत करण्याचा. अशा वेळेस जो करार जो आहे तो करार या ठिकाणी नष्ट होत नाहीत असं या ठिकाणी लॉकला सांगायचं आहे. यावेळी लॉकला हे सांगायचं आहे की ज्यावेळेस शासन पदच्युत होईल त्यावेळेस नंतर नवीन सरकार या ठिकाणी निर्माण होईल. कारण लोकांचा राग जो आहे तो राग सरकारबद्दल आहे, शासनाबद्दल आहे. करार तोच राहील परंतु फक्त शासन व्यवस्था जी आहेत मधली किंवा सरकार जे आहेत ते सरकार या ठिकाणी बदललं जाईल. म्हणजे थोडक्यात या ठिकाणी सामाजिक कराराचं वैशिष्ट्यामध्ये आपल्याला हे सांगता येईल की जरी सरकार बदललं, शासन व्यवस्था बदलली तरी मात्र करार जो आहे तो करार या ठिकाणी नष्ट होत नाही. हे एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आपल्याला लॉकच्या या विचारांमध्ये सांगता येऊ शकेल. पुढचं जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे लॉकने घटनात्मक राजसत्तेचं अतिशय मोठ्या प्रमाणात समर्थन या ठिकाणी केलेलं आहे. जे निसर्ग नियम आहेत त्या निसर्ग नियमाप्रमाणेच इतर गोष्टी ज्या आहेत सामाजिक असेल किंवा राजकीय दृष्टिकोनातून असतील त्या सगळ्या गोष्टींचं या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये उहापोह जो आहे तो या ठिकाणी लॉकने केलेला आहे. आणि म्हणून जे राजसत्ता जी आहेत त्या राजसत्तेनं नेहमी जी कामं जी आहेत ती कामं ज्याप्रमाणे नागरिक जे आहेत ती निसर्ग नियमाप्रमाणे किंवा राजसत्तेने जे नियम निर्माण केले आहे त्याप्रमाणे कार्य करतील, परंतु राजसत्तेने देखील घटनात्मक दृष्टिकोनातून या संदर्भातला विचार करणं या ठिकाणी अपेक्षित आहे. तर अशा प्रकारे जॉन लॉक जो आहे त्या जॉन लॉकच्या या सामाजिक करार सिद्धांताची विचारांची वैशिष्ट्य आपण या ठिकाणी बघितलेली आहे. यानंतर आपल्याला जो लॉकचा सामाजिक करार जो आहे तो सामाजिक करार आपण या ठिकाणी बघितलेला आहे आणि या सामाजिक करारावरती काही
टीकात्मक परीक्षण काही विचारवंतांनी केलेलं आहे ते आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. जॉन लॉकने हा सिद्धांत मांडला किंवा हा विचार लोकांसमोर ठेवला, त्यावेळेस लोकांना याच्यामध्ये काही उणिवा भासल्यात. त्या उणिवांचंच काही खंडन जे आहे ते या ठिकाणी आपण या विचारांमध्ये केलेलं आहे. ते म्हणजे पहिली जी टीका केली जाते ते म्हणजे की जो सामाजिक करार जो आहे, जो आपण लॉकने सांगितलेला आहे की या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा ऐतिहासिक पुरावा जो आहे तो ऐतिहासिक पुरावा या ठिकाणी दिसत नाही. कारण सामाजिक करार जो झालेला आहे तो सामाजिक करार पूर्णपणे अस्पष्ट व अतिशय संदिग्ध आहे. याच्यामध्ये दुसरा करार झालेला आहे असं या ठिकाणी लॉकने सांगितलेलं आहे. याच्या अगोदर हॉब्स जो विचारवंत आहे तो हॉब्स म्हणतो की सामाजिक करार जो आहे तो सामाजिक करार एकदाच या ठिकाणी झालेला आहे व्यक्तीमध्ये, परंतु लॉकने मात्र इथे दुसरा करार झालेला आहे तो म्हणजे व्यक्तिसमूह आणि शासन व्यवस्था अशा प्रकारे दुसरा करार या ठिकाणी झालेला आहे. या ठिकाणी टीकाकारांना असं म्हणायचं आहे की जो दुसरा करार झालेला आहे तो त्या संदर्भामधला कोणताही ऐतिहासिक पुरावा या ठिकाणी जो लॉक आहे तो लॉक या ठिकाणी देऊ शकलेला नाही किंवा त्या संदर्भातलं कोणतंही विवेचन या ठिकाणी दिलेलं दिसत नाही आणि म्हणून त्याचा जो हा करार आहे तो पूर्णपणे अस्पष्ट आणि असंदिग्ध स्वरूपाचा आहे असं टीकाकारांना या ठिकाणी वाटतं. दुसरं महत्त्वाचं जी गोष्ट आहे तर म्हणजे जॉन लॉकचे हे सगळे विचार जे आहेत ते विरोधी विचार वाटतात. कारण टीकाकारांना असं म्हणायचं आहे की ज्यावेळेस या ठिकाणी जॉन लॉकने निसर्गावस्थेचं अतिशय सुंदर वर्णन केलेलं आहे. निसर्गावस्था जर एवढी चांगली होती, निसर्गावस्थेमध्ये माणूस जर एवढा सद्गुणी होता, माणूस जर खऱ्या अर्थाने एवढा नीतिमत्तेला धरून होता, तर या संदर्भामध्ये ज्या अडचणी ज्या आहेत त्या अडचणी कशा निर्माण झाल्या. कारण निसर्ग नियमामधला मनुष्याचं वर्णन त्यांना अतिशय सुंदर केलेलं आहे आणि असं असताना देखील ह्या अडचणी का निर्माण झाल्या. माणसामध्ये म्हणजे याचा अर्थ असं म्हणावं लागेल की माणसामध्ये वाईट प्रवृत्ती पहिल्यापासून होती आणि त्या वाईट प्रवृत्तीतून म्हणजे एका बाजूला चांगले सगळं मांडलेलं आहे आणि दुसऱ्या बाजूला असं म्हणायचं की नाही त्या कालखंडामध्ये खूप अडचणी निर्माण झाल्या होत्या आणि तिथून राज्यव्यवस्था निर्माण करावं लागली. म्हणजे अशा एक प्रकारे कुठेतरी हे सगळे विचार जे आहेत ते विचार कुठेतरी एकमेकाला विरोध करणारे वाटतात. असा विचार जो आहे किंवा अशी टीका जी आहेत ती टीका या ठिकाणी टीकाकारांनी केलेली आहे. पुढची दुसरी टीका जी आहे ती म्हणजे लॉकने आपला सामाजिक करार सिद्धांत मांडलेला आहे. सामाजिक करार सिद्धांतामध्ये त्यानं दोन करार या ठिकाणी मांडलेले आहे आणि अतिशय सुंदर वर्णन या ठिकाणी लॉकने केलेलं आहे सामाजिक कराराचं. परंतु ही जी संकल्पना आहे टीकाकारांच्या मते त्यांना ही सगळी संकल्पना जी आहे ती अतिशय काल्पनिक स्वरूपाची वाटते. या संदर्भातला कोणताही मगाशी म्हटल्याप्रमाणे कोणत्याही प्रकारचा ऐतिहासिक पुरावा कुठेही आढळत नाही. अशा प्रकारचे दोन करार झाले, अशा प्रकारचा एक करार झाला, अशा प्रकारचा पुरावा जो आहे ऐतिहासिक पुरावा या ठिकाणी म्हणावा लागेल तो कुठेही कोणत्याही ग्रंथामध्ये जुन्या पुस्तकांमध्ये कुठेही आढळत नाहीत आणि म्हणून त्याची ही संकल्पना जी आहे ती अतिशय काल्पनिक आहे. ती त्याच्या विचारांनी मांडलेली आहे. त्यानं एक साधा विचार केला, कल्पना रंगवली, चित्र रंगवलं आणि ते आपल्यासमोर मांडलं. अशा प्रकारचा विचार, अशा प्रकारची टीका जी आहे ते टीका या ठिकाणी टीकाकारांनी केलेली आहे. याशिवाय पुढची टीका जी आहे ती पुढची टीका या ठिकाणी टीकाकारांनी केलेली आहे ती म्हणजे जॉन लॉक यानं मानवी स्वभावाचं जे वर्णन केलेलं आहे निसर्ग अवस्थेमधलं ते अतिशय सुंदर केलेलं आहे. म्हणजे त्या कालखंडामध्ये माणूस अतिशय चांगल्या स्वभावाचा होता, नीतिमत्तेचं आचरण करणारा होता किंवा लोकांमध्ये सामाजिक सहकार्य होतं, त्यांच्यामध्ये समन्वय होतं, परस्परात्मक बंधुभावाची त्यांच्यामध्ये भावना होती. अशा प्रकारचे खूप चांगले विचार जे आहेत आदर्शवादी, ते सगळे आदर्शवादी विचार या ठिकाणी मांडलेले आहे आणि अतिशय सगळा समाज जो आहे, सगळे जनता जी आहेत, त्या निसर्गावस्थेमधले जे लोक आहेत त्यांच्या अतिशय या स्वभावाचं चित्रण जे आहे ते स्वभावाचं चित्रण या ठिकाणी रंगवलेलं आहे. परंतु टीकाकारांना असं वाटतं की माणसामध्ये जसे चांगले गुण असतात तसे वाईट गुणसुद्धा माणसामध्ये असतातच. परंतु या संदर्भातलं कोणतंही वर्णन ते या ठिकाणी या करारामध्ये किंवा माणसाच्या स्वभावामध्ये या संदर्भामध्ये या लॉकने केलेलं नाही. म्हणजे थोडक्यात टीकाकारांना असं या ठिकाणी सांगायचं आहे की मानवी स्वभावाचं अतिशय एकांगी स्वरूपाचं वर्णन जे आहे ते वर्णन या ठिकाणी लॉक या विचारवंतांनी केलेलं आहे. तर अशा प्रकारे आपण मानवी स्वभावाचं जे वर्णन जे आहे ते वर्णनासंदर्भातली माहिती या ठिकाणी घेतली. पुढचं जी टीका या ठिकाणी केली जाते ती म्हणजे आपल्याला माहीत असेल की जॉन लॉकने
महत्त्वाचे काही अधिकार या ठिकाणी व्यक्तीला दिलेले आहे. त्याच्यामध्ये पहिला जो अधिकार आहे तो म्हणजे जीवन जगण्याचा अधिकार, दुसरा जो आहे तो म्हणजे स्वातंत्र्याचा अधिकार आणि तिसरा जो आहे तो म्हणजे संपत्तीचा किंवा मालमत्तेचा अधिकार. मग या ठिकाणी टीकाकाराने एक प्रश्न उपस्थित केलेला आहे की जर व्यक्तीला स्वातंत्र्य दिलेलं आहे आणि स्वातंत्र्याबरोबर संपत्तीचा देखील अधिकार दिलेला आहे, तर या संपत्तीच्या केंद्रीकरणातून भांडवलशाहीची निर्मिती जी आहे ती भांडवलशाहीची निर्मिती होईल. आणि आपल्याला माहिती की नंतरच्या कालखंडामध्ये म्हणजे युरोपमध्ये नंतर भांडवलशाहीचा उदय झाला. म्हणजे एक प्रकारे भांडवलशाहीला खऱ्या अर्थानं काय म्हणतो आपण की एक पूरक विचार जो आहे तो पूरक विचार या ठिकाणी लॉकचा दिसतो. तर अशा प्रकारची एक टीका जी आहे ती टीका या ठिकाणी टीकाकाराने केलेली आहे की हे सगळे विचार जे आहेत लॉकचे ते कुठेतरी भांडवलशाहीला प्रोत्साहित करणारे आहे, भांडवलशाहीला पूरक जे विचार आहेत ते पूरक विचार या ठिकाणी लॉकचे दिसतात. अशा प्रकारे काही टीका ज्या आहेत यातल्या बऱ्याच टीका आपण करू शकतो, परंतु यातल्या काही विशिष्ट टीका ज्या आहेत त्या विशिष्ट टीकांचं वर्णन जे आहेत किंवा त्याच्या संदर्भातली माहिती जी आहे ती माहिती मी या ठिकाणी तुम्हाला दिलेली आहे. तर अशा प्रकारे सामाजिक करार आणि सामाजिक करार काय होता, त्याचं स्वरूप काय आहे आणि त्याची वैशिष्ट्ये कोणती होती आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याचं टीकात्मक परीक्षण जे आहे ते परीक्षण आपण या ठिकाणी बघितलेलं आहे. तर अशा प्रकारे आपण जॉन लॉक हा विचारवंत जो आहे त्या विचारवंताचा जो सगळ्यात महत्त्वाचा विचार जो सामाजिक करार जो आहे त्या सामाजिक करार संबंधीचे विचार जे आहेत ते विचार आपण या ठिकाणी या सेशनमध्ये समजून पूर्णपणे घेतलेले आहे. याशिवाय या सिद्धांतामध्ये आपण सामाजिक करार सिद्धांतावर काही टीकात्मक परीक्षण घेतलेलं आहे. मागाशी सांगितल्याप्रमाणे ते टीकात्मक परीक्षणसुद्धा समजून घेतलेलं आहे. यानंतर आपण काही असाइनमेंट जे आहेत विद्यार्थ्यांकरता ते देणार आहोत. याच्यामध्ये पहिला जो प्रश्न आहे तो म्हणजे जॉन लॉकचा सामाजिक करार स्पष्ट करा किंवा जॉन लॉकचे सामाजिक करारासंबंधीचे विचार स्पष्ट करा. हा पूर्णपणे ब्रॉड क्वेश्चन आहे. या संदर्भातली माहिती जी आहे ती माहिती आपल्याला या ठिकाणी घ्यायची आहे. सामाजिक करार कोणामध्ये झाला, कशाकरता झाला, का झाला, त्याची वैशिष्ट्ये काय होती आणि त्याच्यावरचं टीकात्मक परीक्षण काय आहे या संदर्भातली पूर्ण माहिती आपल्याला या प्रश्नाच्या उत्तरामध्ये लिखाण करावी लागणार आहे. दुसरा प्रश्न जो आहे तो म्हणजे आपण ज्या पद्धतीनं टीकात्मक परीक्षण घेतलं तसं त्या संदर्भातलाच हा एक प्रश्न आहे. जॉन लॉकचे सामाजिक कराराची जी विचारसरणी मांडलेली आहे त्याचं टीकात्मक परीक्षण आपल्याला या ठिकाणी करायचं आहे. तर अशा प्रकारे हे दोन प्रश्न जे आहेत ते दोन प्रश्न आपण घ्यायचे आहेत. त्या संदर्भातली माहिती जी आहे ती माहिती लिहायची आहे. आपण ऑलरेडी त्याची माहिती बघितलेली आहे. आणि ही जी असाइनमेंट जी आहे ती असाइनमेंट सोडवून अतिशय सोपी आहे. ती सोडवून तुम्ही मला ईमेल करू शकतात. ईमेल वरून मला त्या संदर्भातली माहिती जी आहे तुमच्या असाइनमेंट संदर्भातली ती मी या ठिकाणी मिळू शकते. यानंतर आपण पुढचं लेक्चर जे आहे ते पुढचं लेक्चर या ठिकाणी घेणार आहोत. जो अभ्यासक्रम जो आहे आपला वेस्टर्न पॉलिटिकल थॉट पाश्चिमात्य राजकीय विचार याच्यामधला जे पाश्चिमात्य विचारवंत आहेत त्यातल्या विचारवंतांपैकी जसं आपण प्लेटो बघितलं असेल, आपण ॲरिस्टॉटल बघितलेलं असेल, आपण जॉन लॉक बघितलेलं असेल, त्याच पद्धतीनं एक वेस्टर्न विचारवंत म्हणून आपण रुसो या विचारवंताचा सुद्धा या ठिकाणी विचार करणार आहोत. आणि म्हणून पुढचा जो विचारवंत आहे तो म्हणजे रुसो. आणि या रुसो या विचारवंताचा पुढच्या लेक्चरला आपल्याला पूर्णपणे जीवन परिचय जो आहे तो जीवन परिचय समजून घ्यायचा आहे. याशिवाय या रुसोने आपल्या जीवन प्रवासामध्ये काय काय केलेलं आहे, कोणकोणते ग्रंथ संपदा या ठिकाणी निर्माण केलेली आहे, कोणकोणते विचार जे आहेत ते विचार या ठिकाणी विविध ग्रंथांमध्ये मांडलेले आहे, या संदर्भातली सगळी माहिती जी आहे ती माहिती या ठिकाणी आपण पुढच्या लेक्चरमध्ये घेणार आहोत. तर या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी ऑनलाईन उपस्थित राहिलात आणि या संदर्भातलं जॉन लॉकच्या विचारांसंदर्भातला जो सामाजिक करार सिद्धांत जो आहे तो तुम्ही या ठिकाणी समजून घेतला, त्या संदर्भातली तुम्ही माहिती घेतली, त्याबद्दल प्रथमतः मी सर्वांचे आभार मानतो. आणि या ठिकाणी हे सेशन जे आहे ते सेशन या ठिकाणी संपलं असं मी जाहीर करतो. धन्यवाद.